विभागीय विभागीय कृषी विस्तार केंद्र पुणे यांनी आयोजित केलेला जो कार्यक्रम आहे आणि आज त्यांचा हा 100वा कार्यक्रम आहे आणि 100व्या कार्यक्रमासाठी विशेषतः जे आज लेक्चर ठेवलेलं आहे ते आहे सेंद्रिय शेतीवरती लेक्चर आहे आणि म्हणून हे एक योगायोगच म्हणायचा की अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे। कारण आज आपण बघतो की बोरकर साहेबांचं मी ऐकलं बऱ्याच गोष्टी, अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत। ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेतीकडे जातो त्यावेळेस खरोखर अगदी तीच अवस्था आहे। आज शेतकऱ्यांना बऱ्याच अंशी वेगवेगळे जे मॉडेल विकसित केलेले आहेत हे त्यात माहीत झालेले आहेत, पण संभ्रमावस्था नक्कीच आहे शेतकऱ्यामध्ये। कारण कुठलीही गोष्ट हे करताना आपण सेंद्रिय शेतीचं नियोजन करताना आपण आपली जमीन कशी आहे आणि त्याच्यानुसारच आपण ऍक्च्युली ठरवायला पाहिजे की आपण सेंद्रिय शेतीकडे जायचं किंवा नाही। तर याविषयी मी आज आपणाला विशेषतः विस्तृत माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन। आपणाला सर्वांना माहीतच आहे की सेंद्रिय शेती जनरली आपण सरळ सोप्या भाषेत जर म्हणलं की रसायनमुक्त शेती किंवा रसायनांचा वापर न करता जी शेती केली जाते, म्हणजे रासायनिक कीटकनाशक असतील, नंतर तुमचे तणनाशक असतील, बुरशीनाशक असतील, यांचा वापर न करता आपण जी शेती केली जाते त्याला आपण विशेषतः सेंद्रिय शेती असं म्हणतो। आणि यामध्ये आपणाला माहीतच की सर अल्बर्ट होड यांचं काम तसं बघितलं तर अतिशय चांगल्या प्रमाणात सेंद्रिय शेतीमध्ये जी संकल्पना जी रुजली ती त्यांच्या याच्यातूनच रुजलेली आहे। तर सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना किंवा जीवनचक्रास समजून घेऊन रसायनांचा वापर टाळून केलेली जी एकात्मिक शेती आपण करतो। जसं माने साहेब म्हणले की देशी संशोधन केंद्राच्या बाबतीत आपण उल्लेख केला, देशी गाय संशोधन केंद्र, गाय असल्याशिवाय सेंद्रिय शेतीच होऊ शकत नाही आणि जे काही ठराविक गोष्टी आहेत या सेंद्रिय शेतीसाठी अतिशय पोषक आहेत। मी बऱ्याच वेळेस माझ्या लेक्चरमध्ये सांगत असतो की सेंद्रिय शेती करत असताना जमिनीचं आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे। जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल तरच बाकीच्या गोष्टी आहेत। जमिनीचं आरोग्य आपण चांगलं जोपासलं तरच त्याच्यावरती जी उपजीविका करणारे समजा मनुष्य असेल, जनावर असतील, गाय असेल, म्हैस असेल, हे जे आहेत त्याच्यावरती उपजीविका। कारण आपण जर सेंद्रिय जर आपण जमिनीची सुपीकता जर आपण जर चांगली ठेवली तर जमिनीमधून जे पिकं घेणार आहेत त्याची ते सुद्धा पिकं जे आहेत ते चांगल्या प्रकारे आरोग्यदायी निरोगी पिकं राहतील आणि त्या पिकांपासून जे धान्य आहे ते धान्य मनुष्य खाणार आहे, त्यामुळं ते सुद्धा मानवाला जे आहार मिळणार आहे हा सुद्धा तुम्हाला एक चांगला आरोग्यदायी आहार मिळणार आहे आणि जनावरांना सुद्धा पोषक चारा अतिशय चांगला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला चारा मिळणार आहे। म्हणून हे एक जीवनचक्र आहे आणि याच्यामध्ये म्हणून मी सरळ सोप्या भाषेत जर सेंद्रिय शेतीची जर व्याख्या जर करायची ठरली तर सजीवांसाठी केलेली शेती म्हणजेच आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो। मग यामध्ये सजीव कुठले आले की गाय आहे, त्यानंतर जमिनीमध्ये जे काही गांडूळ आहे, सूक्ष्म जीवाणू आहेत, त्याचप्रमाणे जमिनीच्या वरचा जर विचार केला गाय तर आहेच आहे, त्याचबरोबर मधमाशी आहे। म्हणजे ज्या वेळेस मधमाशी जर आपल्याला त्या एरियामध्ये जर त्या क्षेत्रावरती जर दिसत असेल तर एकंदरीत इथे कुठेही आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर केलेला नाही आणि जे काही पर्यावरण आहे अतिशय चांगल्या प्रकारचं पर्यावरण आपल्याला त्याच्यातून त्या मधमाशी जर दिसली तर ते आपल्याला आढळून येतं। तसंच जमिनीच्या खाली जर गांडूळ जर आपल्याला जर दिसली तर नक्कीच त्याच्यातून जमिनीचं आरोग्य हे चांगलं आहे असं आपण समजू शकतो। आता जमिनीचं आरोग्य चांगलं आहे का नाही, जसं मानवाच्या बाबतीत आपण बघतो की लगेच आपण डॉक्टरकडे वगैरे जाऊन आपण चेकअप करत असतो, तसंच जमिनीच्या आरोग्याच्या बाबतीत आहे। जमिनीचं आरोग्य चांगलं आहे किंवा नाही हे आपण जर सरळ सोप्या भाषेत जर आपल्याला जर ठरवायचं असेल तर आपण चप्पल काढून विदाऊट चप्पलचं आपण जर शेतात जर चाललो आणि जर आपले पाय जर जमिनीमध्ये जर रोवत असतील तर जमिनीचं आरोग्य हे नक्कीच चांगलं आहे। आणि जर आपल्याला जर आपण बिगर चप्पलचं जर शेतामध्ये चाललो आणि जर आपल्याला जर आपल्या टाचाला जर पायाला जर टोचत असेल तर 100% जमिनीचं आरोग्य हे बिघडलेलं आहे हे आपण कळू शकतो। म्हणूनच आपण जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीची व्याख्या वगैरे झाली, पण सेंद्रिय शेतीकडे जाण्याच्या आधी आपण एक विचार केला पाहिजे की हरित क्रांतीच्या आधीची काय परिस्थिती होती। 1966 सालापर्यंत आपण जर आपल्या जमिनीचा जर सेंद्रिय कर्ब बघितला, कारण आपण त्यावेळी ती पारंपरिक शेती सारखीच करत होतो। विशेषतः आपण खरीप आणि रब्बी हंगामामध्ये आपण वेगवेगळे पिकं घ्यायचं, उन्हाळी हंगामामध्ये शक्यतो आपण नांगरणी करून आपलं शेत हे पडीक राहायचं आणि म्हणून अशा प्रकारे ज्यावेळेस आपण हे करतो
की जमिनीचा आपला सेंद्रिय कर्ब काय. प्रत्येक गोष्ट म्हणजे सेंद्रिय कर्ब हा, मी तर म्हणाल सेंद्रिय शेतीचा हा आत्मा आहे. आणि त्याचवरून आपण ठरवू शकतो की सेंद्रिय शेतीकडे आपण शेतकऱ्यांना जायचं किंवा नाही. आपण जमिनीचे सर्वसाधारण प्रकार जर बघितले तर हलकी जमीन, मध्यम जमीन, भारी जमीन. आज आपण भारताचा जर नकाशा जर बघितला आणि याच्यामध्ये जर आपण सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर बघितलं तर 67% जमिनींमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे आपल्याला कमी दिसतंय. आणि अशा परिस्थितीत आपण एकीकडे सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करतो आणि आपण बघतो की कमीत कमी 0.7च्या वरती जर सेंद्रिय कर्ब जर असेल तर सेंद्रिय शेतीकडं म्हणजे तो सेंद्रिय कर्ब हा चांगला आहे. आणि म्हणून त्यावेळेस आपण सेंद्रिय शेतीकडे जायला हरकत नाही. आज आपल्या बऱ्याचशा जमिनी 67% जर जमिनी जर भारतातल्या हा सेंद्रिय कर्ब जर 67% जमिनींमध्ये कमी आहे आणि मग अशाच रीतीने आपण सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करतोय. कारण जमिनीचं आरोग्य हे अतिशय महत्वाचं आहे. जे हरित क्रांतीच्या काळामध्ये जर आपण बघितलं की अमाप वापर केला गेला, मग तुमचा तो रासायनिक खतांचा असेल, वेगवेगळे संकरित वाणांचा वापर केला गेला, पाण्याचा वापर केला गेला. जे काही आपण उन्हाळ्यामध्ये आपण जमिनी पडीक ठेवायचं, तापून द्यायचो आणि हे करायचो. पण आज मी तिला मनुष्य प्राणी मनुष्यानं हा पूर्ण आपण जसजशा सिंचन सुविधा उपलब्ध होत गेल्या तसतसं आपण 3ही सीझन पिकं घ्यायला लागलो. आणि एकीकडे जनावरांची संख्या ही कमी कमी होत गेली, एकीकडे आपण यांत्रिकीकरणाची कास धरली. आणि यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विशेषतः जे सेंद्रिय कर्ब जो काय व्हायला पाहिजे किंवा जो काही तुम्हाला सेंद्रिय पदार्थ जे आहेत, मग तुमचं गांडूळ खत असेल, शेणखत असेल, याची कमतरता आपल्याला जाणवत चालली. आणि मग त्यामुळे जेवढं काही जमिनीचं आपल्याला सुपीकता वाढवायची होती ती आपण त्या परिस्थितीमध्ये वाढवू शकलो नाही. त्याचप्रमाणे एकीकडे आपण बघतो की ऊसासारखं पीक आहे, आपण पाचट आहे. बरेच अंशी पंजाब हरियाणामध्ये आपण बघितलेलं आहे की आपण दिल्लीमध्ये जे काही पोल्युशन होतं, तर यामध्ये आपण पाचट न जाता आपण जर पाचटाचं आपण कुट्टी मशीनच्या साह्याने जर आपण चॉपिंग केलं, कुट्टी करून घेतली बारीक, आणि जर आपण वेगवेगळे कल्चर वापरले, मग त्यामध्ये समजा तुमचं इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम सोल्युशन असेल, वेस्ट डिकम्पोजर सारखं सोल्युशन असेल, वेगवेगळे कंपोस्ट कल्चर आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे, विद्यापीठाकडे उपलब्ध आहेत. अशा प्रकारचे आपण जर हे केले आणि लवकरात लवकर आपण जर ते पदार्थ जर आपण जे काही आहेत ते जर आपण शेतातच जर कुजविले तर नक्कीच आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदत होणार आहे. सेंद्रिय कर्ब नुसता एकच जे काही पालापाचोळा किंवा जे काही मटेरियल आहे त्याच्यावरच नाही, आपण वेगवेगळ्या प्रकारचे हिरवळीचे खतं असतील, मग त्यामध्ये ताग असेल, ढ्यांच्यासारखं पीक असेल, चवळीसारखं पीक असेल, अशा प्रकारचे पिकं आपण घेऊन जर जमिनीमध्ये जर फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये जर गाडली तर नक्कीच आपली जमिनीची सुपीकता. एकीकडे पूर्वी ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेतीला सुरुवात करायचो त्यावेळेस आपण म्हणायचो की मक्यासारखं पीक घ्या आणि पूर्ण जमिनीची एक सर्वित्र जे काय आहे ती त्याची फर्टिलिटी जी आहे ती इक्वल प्रमाणात होऊन जाईल. पण काय होतं, मका हे पूरक कस काढणारं पीक आहे, नत्राची रिक्वायरमेंट त्याची खतांची रिक्वायरमेंट ही जास्त आहे आणि त्यामुळं आपण एकीकडे तसे पिकं घ्यायला पूर्वीच सांगायचो आणि मग नंतर आपण सेंद्रिय शेतीकडे जायला सांगायचो. त्यामुळे पिकाचं जे काही उत्पन्न आहे ते आपल्याला अपेक्षित यायचं नाही. कारण जसं आपण दोन विचार करतो, एक आपण खारीक खारीक खोबरं देऊन एक पैलवान तयार केलेला आणि एक उपाशी पैलवान आहेत आणि दोघांमध्ये आपण कुस्ती लावली तर ते त्याच्यात आपल्याला माहितच आहे की काय परिस्थिती होणार. म्हणून जमिनीचं आरोग्य आपण हे अतिशय महत्वाचं आहे. विशेषतः मी सेंद्रिय कर्बावर भर देतो. जर आपण जर हलकी जमीन आहे आणि कुठेतरी आपल्या जमिनीचा जर 0.3 0.4 सेंद्रिय कर्ब आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण सेंद्रिय शेतीकडे सुद्धा आपण विचार करणं गरजेचं नाही. आपला सेंद्रिय कर्ब जर आपला जर तो 0.6 0.7च्या वरती असेल आणि भविष्यामध्ये जर आपण हे जे काही वेगवेगळे सेंद्रिय पदार्थ आहेत याचा आपण वापर करून जमिनीमध्ये जमिनीची आपण सुपीकता कशी वाढवू याचा जर विचार केला तर आपण सेंद्रिय शेतीकडे वळायला हरकत नाही. तर अशा प्रकारे जे काय आज आपण बघतो की सिक्कीम 2016 पासून सिक्कीम राज्यानं सेंद्रिय शेतीचं आज पहिलं राज्य हे झालेलं आहे. याचं कारणच आहे की तो ईस्टर्न पार्ट जो आहे तो विशेषतः तुमचा सिक्कीम असेल, अरुणाचल प्रदेश असेल, जे काही 7 राज्य आपण म्हणतो की त्यांचं वातावरणच वेगळं आहे. थंड हवामान असल्यामुळं आणि हिली एरिया असल्यामुळं तिथे वातावरण एकदम पोषक आहे. त्यामुळे जो काही सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय कर्ब उडून जात नाही आणि तो सेंद्रिय कर्ब पूर्णपणे आपण ते त्या याच्यासाठी वापरू शकतो. आपल्याकडे परिस्थिती तशी नाही. आपण एकतर समशीतोष्ण किंवा शीतोष्ण कटिबंधामध्ये जर आपण जर विचार केला
उष्णकटिबंधामध्ये, तर आपल्याकडं एकच आपल्याला आहे की उन्हाळ्यामध्ये आपलं जर टेम्परेचर जर समजा 45-48 डिग्री सेल्सिअस जात असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपण जो काय तुमचा सेंद्रिय कर्ब आहे हा आपण जमिनीमध्ये टिकू शकत नाही. की जसं मी सांगत असतो की जो काही कार्बन सिक्वेस्टेशन आपण म्हणतो, कार्बन डायऑक्साईड, जर तो कार्बन डायऑक्साईड जमिनीतला बी जर आपण हवेत गेला तर ते जमिनीत तुमचं बदलतं वातावरण जे आहे, क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग आपण आज म्हणतो, की त्याला तो कारणीभूत घटक आहे. आणि ते जर तो जर हवेतील कार्बन डायऑक्साईड आपण जमिनीत किंवा हवेतील कार्बन डायऑक्साईड आपण जर जमिनीत जर स्थिरीकरण जर करण्याचा प्रयत्न केला तर ते एक प्रकारे आपल्या सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने एक प्रकारचा अमृतच आहे. म्हणून ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. आपण नुसतं सेंद्रिय शेती म्हणजे एक पीक घेऊन आपण नुसतं सेंद्रिय शेतीकडे गेलं तर आपल्याला कीड रोगांचा अतिशय मेजर प्रॉब्लेम येत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस जैवविविधतेकडे जातो, माझं एक 3 वर्षाचं जे एकंदरीत आपलं सेंद्रिय शेतीतलं जे काही अनुभव जे आहेत, आपण एकाच पिकाकडे न जाता तिथं जैवविविधता निर्माण केली, जसं की आंतरपीक पद्धती आहे. मग तुमचं सोयाबीन सारखं पीक असेल, तुरी सारखं पीक असेल, त्याच वेळेस आपल्याकडं वेगवेगळे पिकं जर आपण घेतलं तर 100% किडीचा रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला कमी जाणवतो. त्याचप्रमाणे जे काही आपण रक्षक पिकं जे म्हणतो, रक्षक सापळा पिकं जे आपण म्हणतो, ते जर आपण पिकं घेतले तर नक्कीच जो काय मुख्य पीक आहे त्याच्यावरील आपल्याला अटॅक कमी, रोग किडींचा अटॅक कमी जाणवत असतो. तर अशा प्रकारे आपण हे एका पीक पद्धतीकडे न जाता आपण मिश्र पीक पद्धत असेल, आंतरपीक पद्धती असेल, वेगवेगळ्या फळबागा असेल, फळबागांमध्ये आपण वेगवेगळे आंतरपिकं घेणं, असे जर आपण केलं तर जमिनीची आपण सुपीकता टिकून ठेवू शकतो. आणि म्हणून सेंद्रिय शेती करताना आपण तृणधान्यांचा वगैरे जास्त हे न करता आपण सुरुवातीला मक्यासारखं पीक म्हणायचो, पण अशा परिस्थितीमध्ये जर आपण वेगवेगळे द्विदल धान्य घेतले, कारण द्विदल धान्य हे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे तुमची पिकाची फेरपालट सुद्धा आपण सांगतो त्यावेळेस नुसतं आपण तृणधान्य घेऊन चालणार नाही. तृणधान्यानंतर द्विदल धान्य घेणं हे अतिशय महत्वाचं आहे, की जेणेकरून हे द्विदल धान्य जे आहे ते हवेतील जो काही 78% नत्र जो आहे तो नत्र पिकाच्या मुळाच्या गाठीद्वारे स्थिरीकरणाचं सुद्धा काम हे करत असतात. आणि म्हणून हे जे काही बेसिक गोष्टी आहेत ह्या अतिशय आपण महत्वाच्या आहे. आपण एक पीक पद्धतीकडे न जाता आपण वेगवेगळ्या जैवविविधता त्या क्षेत्रामध्ये कशी वाढवली जाईल, ऑटोमॅटिक आपला त्या पद्धतीनं नॅचरल आयपीएम जे आपण म्हणतो ते एकात्मिक कीड सेंद्रिय कर्ब अतिशय जमिनीचा आपण सेंद्रिय शेतीच्या बाबतीत सेंद्रिय कर्ब हा सेंद्रिय शेतीचा आत्मा आहे. आता आपण आज जसं बोरकर साहेब बोलले की आज सेंद्रिय शेतीमध्ये वेगवेगळे मॉडेल तयार करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आपण सेंद्रिय शेती पण म्हणतो, काही अंशी आपण काही जे आहे ते नैसर्गिक शेती, नॅचरल फार्मिंग किंवा त्यालाच आपण झिरो बजेट नॅचरल फार्मिंग असेल किंवा सुभाष पाळेकर नॅचरल फार्मिंग असेल, त्याचप्रमाणे बायोडायनॅमिक फार्मिंग असेल, त्याचप्रमाणे कृषी फार्मिंग आहे, पंचगव्य फार्मिंग आहे, होमा फार्मिंग आहे, त्यालाच आपण अग्निहोत्र फार्मिंग सुद्धा म्हणतो. नंतर नेटिव्ह फार्मिंग आहे, नेचर आणि इकॉलॉजिकल फार्मिंग आपण त्याला म्हणतो. नंतर पर्माकल्चर फार्मिंग आहे आणि रेसिड्यू फार्मिंग पण आहे. आता म्हणून मी जे बऱ्याच वेळा सांगत असतो की ज्यावेळेस शेतकरी डायरेक्ट सेंद्रिय शेती करायला जातो तर आपल्याकडे जी परिस्थिती आहे, सेंद्रिय कर्ब आपला कसा आहे, जमीन कशी आहे, जमिनीची आपली सुपीकता चांगली आहे का, त्या बेसवर आपण ठरवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट माझं तर मत आहे की डायरेक्ट शेतकऱ्यांना डायरेक्ट सेंद्रिय शेतीकडे न जाता टप्प्याटप्प्यामध्ये सेंद्रिय शेतीकडे जायला पाहिजे. कारण शेतकऱ्यांचे बऱ्याच वेळेस प्रश्न उपस्थित होतात की मी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी माझं उत्पादन कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणून हा सेंद्रिय कर्ब हा मेन गाभा आहे सेंद्रिय शेतीचा. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण डायरेक्ट न जाता सुरुवातीला आपण रासायनिक खतांची मात्रा आपण कमी कमी करत चालून नंतर पूर्ण आपण जसजशी जमिनीची आपली सेंद्रिय पदार्थाची जी संख्या जी आहे ती आपण जशी वाढत चालेल तशी आपल्याला जमिनीची सुपीकता आपल्याला वाढलेली दिसेल. त्यानंतर तो तर झाला, पण त्याचप्रमाणे आता सध्या रेसिड्यू फार्मिंग आहे. म्हणजे जसं स्टेप बाय स्टेप आहेत, रासायनिक शेतीकडून आपण रेसिड्यू फ्री फार्मिंग कडे थोडं जाणं गरजेचं आहे. आणि मग नंतर 3-4 वर्षानंतर जे आहेत हे 100% आपण नंतर सेंद्रिय शेतीकडे जायला हरकत नाही. माझा दुसरा एक प्रश्न कायम असतो की शेतकऱ्याकडे जर समजा 5 एकर जमीन असेल ना तर शेतकऱ्यांना पूर्णच्या पूर्ण 5 एकर सेंद्रिय शेतीकडे न जाता सुरुवातीला आपण एखादा एकर सेंद्रिय शेती करून बघावी.
स्टेप बाय स्टेप, कारण याच्यामध्ये भरपूर हे झालेले आहेत, वेगवेगळे फॉर्म्युले जे आज आलेले आहेत मार्केटमध्ये. आपण बघतो की प्रत्येक जण वेगवेगळे फॉर्म्युले याच्यामध्ये शेतीमध्ये शोधलेले आहेत, आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये शेतकरी सुद्धा मोठ्या संभ्रमणात आहेत की नेमकं आपण काय करायचं. आणि म्हणून कारण काय होतं, जसं मी म्हणलं की एकाच पीक पद्धतीचा वापर केला तर रोग किडींचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात जाणवतो, आणि मग ते जर रोग आणि किडी जर वेळेत जर कंट्रोल नाही झाल्या तर आपलं पीक पूर्ण उद्ध्वस्त त्याच्यातून होत जातं. म्हणून जे काय आहे ते रेसिड्यू फ्री कडे तुम्ही गेले, आणि नंतर तिसऱ्या वर्षानंतर, तिसऱ्या चौथ्या वर्षानंतर आपण जरी थोडा कालावधी आपला जो काय आहे परावर्तित कालावधी किंवा संक्रमण कालावधी हा जरी थोडा उशिरा झाला तरी हरकत नाही, पण स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यातून उतरणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या आज वेगवेगळ्या शेती नैसर्गिक शेतीच्या बाबतीत शेती केली जाते. आता आपणाला सर्वांना माहित आहे की ही सेंद्रिय शेतीची ही 4 तत्व अतिशय महत्वाची आहे. मग याच्यामध्ये आरोग्याचं तत्व असेल, आरोग्याचं तत्व जसं मी सांगितलं की जर जमिनीचं आरोग्य जर जमीन जर निरोगी असेल किंवा आरोग्यदायी पीक जर जमीन असेल तर त्यापासून मिळणारं पीक सुद्धा आरोग्यदायी राहील, आणि त्यापासून जे काही त्याच्यावरती जीवोपजीविका करणारे जे आहेत ते सुद्धा, माणूस असेल किंवा जनावर असेल त्याचं जे काय आहे ते सुद्धा आरोग्य चांगल्या प्रकारचे आरोग्यदायी राहील. आणि त्याचप्रमाणे जे काही आपलं राष्ट्र आहे ते सुद्धा आरोग्यदायी राहील, आणि त्यातूनच जो काही पर्यावरण आहे हे पर्यावरण सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं संतुलित पर्यावरण आपल्याला त्याच्यातून राहील. तर पर्यावरणाचं तत्व, पर्यावरण सुद्धा अतिशय सेंद्रिय शेतीकडे जाताना आज आपण बघतो की रासायनिक शेतीचा ज्यावेळेस वापर केला गेला, कारण काय झालंय, जीवाणूंची जी संख्या आहे जमिनीतली, ज्या गांडूळ असतील, जीवाणू असतील, आज आपण बघतो की ज्यावेळेस तणनाशकांचा वापर केला गेला किंवा वेगवेगळ्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला गेला, विशेषतः जे काही सिंथेटिक पॅराथ्रॉइड ग्रुप मधले जे आहेत, याच्यामुळं बरंचसं आपले जमिनीचं जे काही जीवाणूंची संख्या आहे ती दिवसेंदिवस ती कमी कमी होत गेलेली आहे, आणि म्हणून आपल्याला जे काही अपेक्षित रिझल्ट मिळायला पाहिजे ते रिझल्ट आपल्याला त्याच्यातून मिळालेले नाही. नंतर निपक्षतेचं जे तत्व आहे, आता निपक्षता म्हणजे याच्यामध्ये माणूस हा अतिशय महत्वाचा याच्यात आहे, कारण जी काही टोटल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जे केल्या जातात, विशेषतः वी आर दी कस्टोडियन ऑफ दी एन्व्हायरमेंट, म्हणजे आपण जमिनीचं आरोग्य पण टिकून ठेवणं किंवा प्रत्येक मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ज्या आहेत या सर्व मानवाच्या हातात आहेत. पर्यावरणाचा समतोल ठेवणं सुद्धा हे मानवाच्या हातात आहेत, आणि म्हणून बऱ्याच अंशी मानवानं या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक याला, पर्यावरणाला जे काय आहे ते किंवा आरोग्याचं जे आहे जनावरांचं वगैरे, या प्रत्येक याला आपण निपक्षतेनं आपण हे केलं पाहिजे, सर्व याला समान न्याय द्यायचा प्रयत्न आपण याच्यातून केला पाहिजे. आणि ही सर्व जबाबदारी जी आहे ही संगोपनाची जबाबदारी ही मानवाच्याच हातामध्ये आहे. की जसं आपण बघतो की आरोग्याचं तत्व, मग आरोग्याच्या तत्वामध्ये मातीचं आरोग्य असेल, हवा असेल, वेगवेगळे आपलं रोपं असतील, पशु पक्षी असतील, सर याचं जे काय आहे हे आरोग्य वाढवणं हा सेंद्रिय शेतीचा मेन उद्देश आहे. आणि याच्यातून हे काही 100% जे काही जे तत्व आहेत हे साध्य करण्याचं काम हे फक्त आपल्याला सेंद्रिय शेतीतूनच होऊ शकतं. तर अशा प्रकारची जी सेंद्रिय शेतीची जी मेन महत्वाची जी 4 तत्व आहेत, आरोग्याचं तत्व आहे, पर्यावरणीय तत्व आहे, नंतर निपक्षतेचं तत्व आहे, आणि संगोपनाचं तत्व, हे सर्व काही जे आहे ते मानवाच्याच हातामध्ये आहे. आता आपल्याला माहितच आहे की सेंद्रिय शेतीची गरज काय आहे, ऑलरेडी मी त्याच्यावरती बोललेलंच आहे की विशेषतः ज्यावेळेस हरित क्रांतीच्या 1966 नंतर विशेषतः रासायनिक खतं असतील, कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, खतं असतील, आणि तणनाशकं असतील, यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला, आणि म्हणून जी काही जमिनीची जी सुपीकता आहे, आणि पिकं सुद्धा आपण कंटिन्यू, म्हणजे जमिनीचा जो पुरा कस काढून घेणं आपण म्हणतो, कारण आपण फक्त खरीप आणि रब्बी हंगामात पिकं घ्यायचो, आणि त्यावेळेस तसं आपण 3ही सीझन मी पिकं घ्यायला लागलो, आणि त्यामुळे जी काही जमिनीची याची जी शेतीची जी उत्पादकता आहे ही उत्पादकता दिवसेंदिवस त्यामुळे कमी होत चाललेली आहे. आता सेंद्रिय शेतीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे की आपण सेंद्रिय शेतीकडे जाण्याचा उद्देशच आहे की आपण उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करणं शक्य आहे, पण केव्हा, आज आज काय होतंय, मार्केटमधून आज माती पण सेंद्रिय शेतीच्या नावाखाली विकली जाते, आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये सेंद्रिय पदार्थ जे काही तुमचे निविष्ठा जे आहेत, ह्या सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्याच शेतावरती तयार करायच्या आहेत. या बाहेरून आणून आपण हे करायचं नाही. गांडूळ खत आहे, आपण आपलं गांडूळ खत तयार करा. काय जे तुमचे दशपर्णी अर्क असेल, निंबोळी अर्क असेल,
हे जे काही द्रावण जे लागतात हे आपण आपलेच तयार केले पाहिजे. आणि जसं मी म्हणलं की कीड आणि रोग व्यवस्थापना सुद्धा सुद्धा जे काही वेगवेगळे जैविक कीटकनाशक उपलब्ध आहेत, त्यामध्ये मग तुमचं जसं उमनीचा प्रादुर्भाव ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण मेट्रायझियम सांगतो. मेट्रायझियम असेल, व्हर्टिसिलियम असेल, बेवेरिया असेल, सुडोमोनस असेल, कृषी विद्यापीठामध्ये 4ही युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्धता आहे. त्यामुळं हे जर त्याचा स्टेप बाय स्टेप वापर केला तर आपण त्या पद्धतीने जाऊ शकतो. कारण याच्यातून आपल्याला जरी वेगवेगळे फॉर्म्युले उपलब्ध असले, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण शेती करून बघू त्यावेळेस आपल्याला त्याच्यात काय काय त्रुटी जाणवतात आणि त्या त्रुटी, त्या उणिवा आपण एकदा दूर केल्या की मग आपण त्याच्यातून सेंद्रिय शेतीकडे 100% होण्यासाठी आपल्याला अडचण येत नाही. तर याच्यामध्ये सेंद्रिय शेतीची जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त जे काय लोकल गोष्टी आहेत, स्थानिक गोष्टी आहेत, यांचाच आपण जास्तीत जास्त निविष्ठांचा वगैरे आपण वापर करतो. मातीचा आरोग्य स्तर 100% सुधारण्यास आपल्याला त्याच्यातून उपलब्धता होणार आहे. नंतर जसं मी म्हणलं की जैविक कीटकनाशक वगैरे यांचा आपण त्याच्यामध्ये उपयोग करू शकतो. नंतर उत्पादनात जी जैवविविधता जी मी म्हटलं ते वेगवेगळ्या पीक आंतरपीक पद्धती असतील किंवा वेगवेगळ्या मिश्र फळबाग पद्धत असतील, अशा प्रकारचे आपण ज्यावेळेस हे करू त्यावेळेस आपल्याला नक्कीच रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आपल्याला याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सेंद्रिय शेतीचे जर घटक बघितले की जसं मी म्हटलं किंवा आता मॅडम सांगत होत्या की निविष्ठा ह्या आपण आपल्याच तयार करायच्या आहेत. सेंद्रिय शेतीच्या ज्या लागणाऱ्या निविष्ठा आहेत ह्या आपण आपल्या घरीच तयार करायच्या आहेत. कारण त्याची गुणवत्ता जी आहे, क्वालिटी जी आहे ती त्यावेळेसच चांगली राहणार आहे आणि खरोखर जे रिझल्ट आपल्याला जे अपेक्षित आहेत ते सुद्धा तेव्हाच आपल्याला मिळतील. म्हणून आपण आपल्या निविष्ठा तयार करायच्या आहेत. मग यामध्ये जसं गांडूळ खत आहे, नंतर त्याप्रमाणे वेगवेगळे हिवाळीचे खतं असतील, नंतर पिकांची फेरपालट आहे, नंतर जैविक पद्धतीनं कीड आणि रोगांचं व्यवस्थापन असेल, नंतर पशुसंवर्धन हा घटक तर सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे जीवाणू खतं आहे, या जीवाणू खतांचा सुद्धा आपण वापर करणं गरजेचं आहे. अतिशय साधी साधी गोष्ट आहे, पण अगदी जीवाणू खतं जर आपण वापर केले, इव्हन बीज प्रक्रिया असेल किंवा आपण एनरिचमेंट करून आपण वेगवेगळे कंपोस्ट आहे त्या कंपोस्ट मध्ये जरी आपण वेगवेगळे हे जीवाणू खतं टाकून एनरिचमेंट केली आणि ते जरी अप्लाय केले तरी सुद्धा आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट जे काही अविद्राव्य स्वरूपातील जे अन्नद्रव्य असतील, मग स्फुरद सारखा असेल, पालासारखा असेल, तर हे उपलब्ध करून देण्याचे जे काम आहे ते स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील, अशा प्रकारचे सगळे वेगवेगळे जीवाणू आहेत. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा प्रकारे आपण जी काही गुणवत्ताधारक जे निविष्ठा आहेत, कारण कसं आहे आज मार्केटमधून जरी आणत असलं तरी प्रत्येक प्रोडक्ट हा सर्टिफाईडच असतो, तेव्हा तो प्रमाणीकरण केलेला असावा तरच तो आपल्याला सेंद्रिय शेतीत विकला जातो. आज आपण बघतो की बरेचसे जे बायोस्टिम्युलंट होते, हे बायोस्टिम्युलंट सुद्धा पूर्वी फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर प्रमाणे नव्हते, एफसीओच्या अंतर्गत येत नव्हते. पण आता आपण बघितलं की आता फेब्रुवारी महिन्यामध्ये जो काही गॅजेट निघाला आणि त्यानुसार आता सर्व जे काही बायोस्टिम्युलंट आहेत हे सुद्धा आता याच्या अंतर्गत आलेले आहेत आणि त्यामुळे अजूनच आपल्याला जी काही गुणवत्ता आहे ही नक्कीच त्याच्यातून मिळणार आहे. कारण सेंद्रिय शेतीमध्ये तशी फसवणूक पण मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून जे काही निविष्ठा लागतात, जेवढ्या काही आहेत, ज्या ऑथेंटिक संस्था असतील त्यांच्याकडून आपण खरेदी करणं आणि बाकीच्या ज्या निविष्ठा आहेत जेवढ्या आपल्याला घरच्या घरी तयार करत असेल तेवढ्या आपण आपल्याच तयार केल्या पाहिजे. तर सेंद्रिय शेतीचा बऱ्याच वेळेस प्रश्न असा उद्भवतो की आपण खतांची गरज ही सेंद्रिय शेतीतून आपण भागवू शकणार का, हा बेसिक प्रश्न येतो. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं की आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कशी परिस्थिती आहे आणि त्या सेंद्रिय कर्बाच्या परिस्थितीनुसार जर आपला तो 0.8-0.1% असेल तर अतिशय उत्तम आहे. आणि ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब जर ज्यावेळेस आता अशा परिस्थितीमध्ये असेल तर जमिनीची जडणघडण आहे ही बदलण्याचं काम सुद्धा त्याच्यातून केलं जातं. जमिनीची सुपीकता सुद्धा चांगली राहते आणि जे काही जमिनीमध्ये अवेलेबल नत्र असतील, स्फुरद असेल, पालाश असेल,
आणि जो काही आपण ह्या सेंद्रिय निविष्ठामधून देणार आहे याची उपलब्धता करून देण्याचं काम सुद्धा त्याच्यातून होणार आहे. आणि म्हणून सेंद्रिय खत यामध्ये मग तुमचे भरखत असतील, जोर खत असतील, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो शेणखत आहे. कारण आज आपण सेंद्रिय शेतीमध्ये एकाच निविष्ठा सांगून चालणार नाही. बऱ्याच वेळेस आपण सांगतो की फक्त शेणखत वापरा 10 टन. आज शेणखताची उपलब्धताच नाही आहे, अतिशय कमी प्रमाणात उपलब्धता आहे. मग आपल्याला काही पर्यायी सोर्सेस आहेत का? मग शेणखत आहे, तुम्ही जर कंपोस्ट खत जर तयार केलं चांगल्या प्रकारचं घरच्या घरीच, मग तुमचं ते नॅडॅप सिस्टीमचं असेल किंवा बायोडायनॅमिक कंपोस्ट असेल, अशा आपण साध्या पद्धतीनं जे काही वेगवेगळे कंपोस्ट कल्चर आहेत या कल्चरचा वापर करून जर आपण घरच्या घरीच जो काही आपला पालापाचोळा असेल, जे काही शेण असेल, हे आपण वापरून चांगल्या प्रकारचं आपण गुणवत्ताधारक कंपोस्ट खत तयार करू शकतो. गांडूळ खत आहे, गांडूळ खत अतिशय साध्या याच्यामध्ये आपण तयार करू शकतो. नंतर तुमचं लेंडी खत आहे, नंतर कोंबडी खत आहे. कोंबडी खत सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि हे सेंद्रिय शेतीची ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेतीकडे ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस आपला भारतासाठी जो काही सेंद्रिय शेतीचं जे प्रमाणीकरण केलं जातं, जी उच्च संस्था जी आहे नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन जे आपण म्हणतो, या एनपीओपीच्या अंतर्गत जे प्रोडक्ट सर्टिफाईड आहेत, विशेषतः ज्या निविष्ठा आहेत या ठरवून दिलेल्या आहेत निविष्ठा, कोणत्या निविष्ठा आपण या सेंद्रिय शेतीमध्ये वापरायच्या, कोणत्या नाही वापरायच्या. मग याच्यामध्ये जे कॅटेगरायझेशन जे केलेलं आहे ते मग तुमचं काही रेस्ट्रिक्टेड कॅटेगरीमध्ये आहेत, काही परमिटेड, ते 100% तुम्ही वापरू शकता. काहीला ठराविक याला निर्बंध आहेत आणि काही जे आहेत हे आपण सेंद्रिय शेतीमध्ये वापरू शकत नाही, त्याला आपण प्रोहिबिटेड म्हणतो. म्हणजे जे काही कॅटेगरी केलेले आहेत ऍज पर एनपीओपी, परमिटेड कॅटेगरी कोणत्या निविष्ठा आपण वापरायच्या, परमिटेड कॅटेगरी, प्रोहिबिटेड कॅटेगरी आणि रेस्ट्रिक्टेड कॅटेगरी आहे. तर अशा प्रकारे प्रोहिबिटेड जर मध्ये आपण बघितलं की तंबाखू सारखं जे आहे, तंबाखू आपण त्याच्यामध्ये आपण वापरू शकत नाही. तंबाखूचे विशेषतः जो अर्क आपण म्हणतो त्यामध्ये जे एनपीओपीच्या आपण म्हणलं की तंबाखूची पावडर जी आहे आपण अर्क जो म्हटलेला आहे तो टोबॅको टी तो आपण वापरू शकत नाही. त्याचप्रमाणे जे काही सोनखत आहे हे सोनखत आपण वापरू शकत नाही. हे पूर्ण रेस्ट्रिक्टेड कॅटेगरी. रासायनिक कीटकनाशक वगैरे तो तर आले, त्याचा वापरचा विषयच येत नाही. आणि याच्यामध्ये दुसरं जे आहे की समजा काही रोग वगैरे येतात, आता समजा तुमचं कॉपर सल्फेट आहे, कॉपर सल्फेट हे सेंद्रिय शेतीमध्ये अलाउड आहे, रेस्ट्रिक्टेड कॅटेगरीमध्ये. काही याच्यामध्ये जे काही आपण प्रमाणीकरण ज्या संस्थेकडून करून घेणार आहे ज्यांच्या सूचने आपण याच्यानुसार त्यांना आपण कळून त्याच्यानुसार आपण किती प्रमाणात वापरायचं काय वगैरे याचे कॅटेगरायझेशन ठरलेले आहे. वर्षातून किती वेळा वापरायचं, कॉपर सल्फेट आपण वापरू शकतो, बोर्डो मिक्सचर आहे, बोर्डो मिक्सचर आपण वापरू शकतो. म्हणजे काही गोष्टी, काही रोग किडी नियंत्रण करण्याला आपल्याला त्याच्यात परवानगी आहे. त्याचप्रमाणे काही जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते 5% प्रमाणात कमी वापरायला त्याला परवानगी दिलेली आहे. तर असे जे काही कॅटेगरायझेशन आहे ते ऑलरेडी एनपीओपीच्या याच्यावरती सगळे त्याचे डिटेल लिस्ट दिलेले आहे. लागलं तर जो काही व्हॉट्सअपचा ग्रुप असेल तो मी या विभागीय विस्तार केंद्राकडे शेअर करेल आणि त्यानुसार त्या ग्रुपवरती आपल्याला त्या गाईडलाईन, पूर्ण एनपीओपीच्या गाईडलाईन आपल्याला देता येतील. याप्रमाणे जोर खते आहेत, जेणेकरून ज्या जोर खतांमध्ये आपल्याला काय होतं, नत्र, स्फुरद आणि पालाश आज आपण म्हणतो की याची गरज आहे. आता नत्राची जी गरज जर भागवायची असेल तर काही प्रमाणामध्ये आपण नुसतं शेणखत न वापरता काही प्रमाणात शेणखत, काही प्रमाणामध्ये गांडूळ खत असेल, काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पेंडी असतील, काही वेळेस आपण हिरवळीचे खतं घ्यायचे आणि अशा पद्धतीनं आपण त्याची गरज जी आहे नत्राची ती भागू शकतो. स्फुरदयुक्त खतांच्या बाबतीत जरी आपण विचार केला तर स्फुरदयुक्त खतांच्या बाबतीमध्ये आता जे आपण बघतो की प्रॉम नावाचं जे आहे फॉस्फरस रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहे, तर ते प्रॉम पण त्यामध्ये एफसीओच्या गाईडलाईन प्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा 10.5% फॉस्फरस आहे आणि म्हणून तो सुद्धा स्फुरदाचा एक महत्वाचा सोर्स आहे. आणि बऱ्याच वेळेस असा अजून एक प्रश्न पडतो की आपण म्हणतो की पिकाची अन्नद्रव्याची गरज ही या सेंद्रिय शेतीतून भागवली जाईल का, म्हणून आपण जे वेगवेगळे द्विदल धान्य पिकं सुद्धा आपण याच्यात घ्यायला सांगतो. याचं कारणच आहे की नत्रयुक्त खताची बरीचशी गरज त्या याच्यातून फुलफिल होऊ शकते. त्याचप्रमाणे हिरवळीची खतं झाली आणि जे काही हे आपण वेगवेगळे पदार्थ टाकणार आहे, जे सेंद्रिय पदार्थ आहे, या सेंद्रिय पदार्थाचं चांगल्या प्रकारे विघटन होऊन जे काही जीवाणूंना जे खत मिळायला, जीवाणू जे आहे हे जीवाणू त्याचं विघटन करून जीवाणूंची पण उपजीविका त्या सेंद्रिय पदार्थावर होणार आहे आणि ते त्या पिकाला त्याच्यातून उपलब्ध करून देण्याचं काम हे त्याच्यातून होणार आहे.
आज आपण परत बघतो की स्फुरदयुक्त खतं, आज आपण बघतो की कंटिन्यू आपण स्फुरदयुक्त खतं जमिनीमध्ये टाकत आलेलो आहे. ज्यावेळेस आपण 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आपण जमिनीमध्ये टाकतो, तर तो कुठेतरी तुमचा 15 ते 20 किलो पिकाला उपलब्धता होती आणि जवळपास 80% हा जमिनीमध्ये त्याचं मातीच्या कणांबरोबर स्थिरीकरण होतं. मग आपण दरवर्षी आपण हा टाकतच आलेला आहे. मग म्हणून मी म्हणतो की जरी नत्रयुक्त खताची जरी कमतरता आपल्या जमिनीमध्ये असेल, ज्यावेळेस आपण एकदा जमिनीचं आपण पृथक्करण करून घेतलं, तर त्याच्यातून आपल्याला पूर्ण आयडिया येईल की आपल्या जमिनीमध्ये नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे. आणि मग त्यानुसार जर आपण या खताची जर गरज या वेगवेगळ्या सेंद्रिय पदार्थातून जर दिली, तर आपण नक्कीच त्याची रिक्वायरमेंट ही त्या सेंद्रिय पदार्थामधून आपण खताची रिक्वायरमेंट आपण बघू शकतो. त्यानंतर जसं मी बोललोच आहे की हिरवळीचे खतं आहेत. हिरवळीच्या खतावरती आपल्याला माहिती आहे की ताग असेल किंवा त्यांच्यासारखं पीक असेल, हे आपण त्या जमिनीमध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये गाडून टाकायचं. विशेषतः जर समजा उन्हाळ्यामध्ये वगैरे जर आपल्याला काही प्रमाणात 2-3 पाणी देणं शक्य असेल, तर उन्हाळ्यामध्ये जर आपण अशा प्रकारचे पिकं जर घेतले, त्यावेळेस जमीन पण उघडी राहणार नाही. जो काही आपला सेंद्रिय कर्बाचा जो प्रश्न आहे, जमीन जर झाकलेली जर असेल, तर नक्कीच तो सेंद्रिय कर्ब सुद्धा त्या जमिनीतून उडून जाणार नाही आणि म्हणून तो जास्तीत जास्त आपल्याला जमिनीमध्येच त्याचं स्थिरीकरण करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे वेगवेगळे हिरवळीचे खत आहेत. आपण तागासारखा असेल, त्यांच्यासारखा असेल, याच्यामध्ये आपण 2 पद्धतीनं करतो. हिरवळीचे खत शेतात तयार करण्याची जी पद्धत आहे, इन सिटू ग्रीन मॅन्युअरिंग म्हणतो. आणि जो काही आपण बाहेरून जसं की ग्लिरिसिडियाचा सुद्धा अतिशय महत्वाचा रोल या सेंद्रिय शेतीमध्ये आहे. त्याच्यात सुद्धा नत्राचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण ते डायरेक्ट आपण त्याचे फांद्या तोडून आपण त्या शेतामध्ये आपण ते काढू शकतो. तर नंतर जे आहे गांडूळ खत आहे. आता या गांडूळ खतामध्ये सुद्धा आपण बघतो की आयसिनिया फेटेटा असेल किंवा युटिलस इजिनिया स्पेसिस असेल, हे शक्यतो वरच्या थरामध्ये कार्यरत आहे. आता याच्यामध्ये सुद्धा सेंद्रिय शेतीमध्ये ज्यावेळेस वेगवेगळे वक्ते याच्यावरती लेक्चर देत असतात, त्यावेळेस बऱ्याचशी मतभिन्नता आहे. याचं कारण असं आहे की मग बाहेरच्या स्पेसिस वापरायच्या का नाही. पूर्वीची जी परिस्थिती आपली वेगळी होती की जर आपण एक 7-7, 8-8 फुटापर्यंत आपल्याला गांडूळ, नॅचरली गांडूळ आपल्याला जमिनीमध्ये दिसायचं. पण जसं आपण ज्यावेळेस रासायनिक खतांचा भडीमार वापर केला गेला, त्यावेळेस आपल्याला हे काही सूक्ष्म जीव असतील किंवा गांडूळ असतील, याचं प्रमाण आपल्याला कमी कमी दिसत चाललं. आणि म्हणून ही जे काय आहेत, हे आयसिनिया फोर्टिडा असेल किंवा युटिलस इजिनिया असेल, हे वरच्या फक्त 1.5 ते 2 फुटामध्येच कार्यरत असतात. आणि म्हणून आणि आज आपण बघितलं की जमिनीचा जो प्रोडक्टिव्ह लेअर आहे, फर्टाईल सॉइल जी म्हणतो, सुपीक जमीन जी म्हणतो, ही वरचा 15 ते 30 सेंटीमीटरचाच लेअर अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण वापरलं तरी हरकत नाही त्याच्यातून. तर अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या स्पेसिस आहेत. गांडूळ खताचं आपल्याला माहितीच आहे की त्याचे फायदे काय आहेत, मातीच्या दृष्टीनं काय फायदे, जमिनीचा सामू असेल किंवा बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जमिनीची हे होते, मातीच्या कणांची जडणघडणीमध्ये अतिशय चांगला बदल होतो आणि पिकाला उपलब्धता, त्यामुळे जे काही अवेलेबल न्यूट्रिएंट आहेत, नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये, त्याची उपलब्धता होत असते. नंतर शेतकऱ्याच्या दृष्टीने जर बघितलं तर पाणी देण्याचा कालावधी कमी होतो, रासायनिक खताचा खर्च त्यामध्ये बचत होते आणि मजूर खर्चावरचा सुद्धा खर्च त्यामुळे कमी होतो. पर्यावरणाचं जर आपल्याला माहितच की जर आपण तिथे जर रासायनिक कीटकनाशकांचा वापरच करणार नाही, सगळं काही जे आहे ते सेंद्रिय पद्धतीनं आपण निविष्ठा वापरणार असेल, जे काही वेगवेगळे जैविक कीटकनाशकाला असेल याचा वापर करणार आहे. आणि एकंदरीत माझा एक अनुभव मी बघितला की ज्या वेळेस वेगवेगळी जैव विविधता असते, समजा हरभऱ्यासारखं पीक आहे, हरभरा ज्यावेळेस तुमचं हे असतं त्यावेळेस तुम्हाला सकाळी सकाळी वेगवेगळे पक्षी तिथे दिसतात, विशेषतः बगळे दिसतात आणि ते नॅचरली जे काही आळ्या पडलेल्या आहेत ते वेचून करण्याचं काम करत असतात. म्हणून असे जे नॅचरल जे आयपीएम आपण म्हणतो, हे पूर्वी पण आपण बघतच होतो आणि ती परिस्थिती आता परत सुयोगानं म्हणा किंवा दुर्दैवानं आता परत ती त्या दिशेनं आपण परत वाटचाल करत चाललेलं आहे. आपल्याला माहितच आहे की आपण गांडूळ खत कसं तयार करतो, याच्यावरती आपण एक पाणी फाउंडेशनची सुद्धा 46 मिनिटाची एक क्लिप तयार केलेली आहे आणि त्याला पूर्ण तांत्रिक सल्ला हा आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानंच दिलेला आहे. आणि ती 46 मिनिटाची क्लिप ही अतिशय सुंदर आपण फार पूर्ण त्याचं अर्थशास्त्र कसं आहे, गांडूळ किती टाकायचे काय, याचं पूर्ण आपण त्याला तांत्रिक सल्ला पाणी फाउंडेशनच्या क्लिपसाठी दिलेला आहे. आता हे जे गांडूळ खत आपण आपल्या प्रकल्पावरती तयार करतो, एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प असेल किंवा सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प असेल, आणि अशा प्रकारे आपण 25-25 किलोच्या आणि 40 किलोच्या बॅगा आपण तयार केलेल्या आहेत आणि त्याला आपण ब्रँडच आपला विद्यापीठाचा ब्रँड दिलेला आहे. आपल्याला माहितच आहे की फुले नाव देण्याचा उद्देश आहे की महात्मा फुले
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावानं विद्यापीठ आहे, त्यांचं नाव दिलेलं आहे. आणि म्हणून जे समाजसेवक आहेत म्हणून ते फुले नाव दिलेलं आहे. आणि भूमित्र, भू म्हणजे जमीन आणि मित्र म्हणजे जमिनीचा जो मित्र आहे त्याला आपण गांडूळच जमिनीचा मित्र आहे आणि म्हणून आपण त्याला नाव देताना फुले भूमित्र दिलेलं आहे. आणि अशा प्रमाणे आपल्याला जेवढं लागेल तेवढं गांडूळ खत आपल्या गो संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठात आहे. तिथे रोजचं सर्वसाधारणपणे रोजचं 2 ते 3 टन गांडूळ खत रोजचं तयार केलं जातं. तर अशा प्रकारचं गांडूळ खत सुद्धा अतिशय चांगलं क्वालिटीचं गुणवत्ताधारक गांडूळ खत सुद्धा उपलब्धता आहे. त्याचप्रमाणे कंपोस्ट खत आहे. आपल्याला माहिती आहे की जे काही आपल्या शेतातला जो काही पालापाचोळा असेल, जे काही गवत आहे, जे काही फुलोरा येण्याच्या आधी जर आपण ते जर हे केलं, पाचट असेल, नंतर तुमचं दसकटा असतील, हे सगळं आपण याच्यापासून आपण चांगल्या प्रकारचं कंपोस्ट खत तयार करू शकतो. मग त्यामध्ये तुमचं नॅडॅप कंपोस्ट असेल किंवा बायोडायनॅमिक कंपोस्ट पद्धतीने सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं गुणवत्ताधारक कंपोस्ट तयार करू शकतो. त्याचप्रमाणे गांडूळ खताच्या नंतर जो आहे त्या गांडूळ खतामधूनच आपण वर्मी वॉश आहे, अतिशय महत्वाचं आहे. मग ते सेंद्रिय बुरशीनाशक म्हणून पण रोल करतं आणि संजीवक म्हणून पण, प्लांट हार्मोन पण म्हणून, ग्रोथ हार्मोन पण म्हणून रोल करतं. तर अशा प्रकारे आपण वर्मी वॉश हे पण आपण पिकावरती फवारणीसाठी वापरू शकतो. आणि त्यामुळे पिकाची जी काही आपण प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही सुद्धा अतिशय चांगली होते. आणि पानाची साईज वगैरे सगळी चांगली असल्यामुळं आणि हिरवीगार असल्यामुळं, प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली झाल्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची वाढ झालेली दिसून येते. आता आपण बघितलंच आहे की जसं वेगवेगळे बोरकर साहेबांनी जसं सांगितलं की सेंद्रिय शेतीवरती संशोधन विशेषतः जर बघितलं की शेतकऱ्यांनी पण भरपूर त्याच्यावरती वेगवेगळे फॉर्म्युले शोधून काढलेले आहे. आणि त्यानुसार आज आपण बघतो की बीजामृत आहे, बीजामृत आपण तयार करतो. मग देशी गाईचं शेण असेल, गोमूत्र असेल, त्यामध्ये चुना असेल, दूध असेल, पोयटा माती असेल आणि एनरिचमेंट करायचं ठरलं तर मग आपण त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा सारखं जी आपण बीज प्रक्रिया सांगतो अशा प्रकारचे आपण वेगवेगळे बीजामृत तयार करून, आता बीजामृत मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं काही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे घटक दिसतील, पण जे मेन घटक जे आहेत ते समजा तुमचं गोमूत्र असेल, शेण असेल, चुना असेल, किंवा काही जण थोडी झाडाखालची माती घेणं किंवा उमराच्या झाडाखालची असेल, वडाच्या, पिंपळाच्या, कारण जिथं जास्त जीवाणूंची जिथं संख्या असेल, जिथं रासायनिक कीटकनाशक मारलेली नसतील अशा ठिकाणची जमीन आपण एक मुठभर माती घेऊन आपण त्याच्यामध्ये टाकत असतो. तर अशा प्रकारे जीवामृत पण आहे. जीवामृत आपण बघितलं की झिरो बजेट नॅचरल फार्मिंग मध्ये विशेषतः बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि तुमचं वापसा कंडिशन याचा ह्या 4 सूत्रींचा विशेषतः वापर केलेला आहे. बाकीचे जे आहेत मग आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणं वगैरे या गोष्टी आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण हे वेगवेगळे द्रावण तयार करून आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे पंचगव्य आहे, नावातच त्याच्या आहेत, पंच म्हणजे 5 आणि गव्य म्हणजे गाय. तर या हिशोबानं जे गायीपासून जे मिळालेले जे 5 प्रोडक्ट आहेत त्यामध्ये मग शेण आहे, गोमूत्र आहे, दही आहे, दूध आहे, अशा प्रकारचे आपण हे पदार्थ वापरून आपण याच्यासाठी पंचगव्य तयार करण्यासाठी वापरू शकतो. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये सुद्धा आज आपण बघितलं की इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स एम सोल्युशन आपण म्हणतो की एम सोल्युशन सुद्धा आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया, ईस्ट आणि ऍक्टिनोमायसिट्स आहे. तर अशा प्रकारे हे सुद्धा द्रावण आपण जर चांगलं तयार केलं, समजा 20 लिटर जर पाणी घेतलं तर त्यामध्ये 2 किलो गूळ टाकून आपण 1 लिटर जर एम सोल्युशन जे बेसिक EM1 आहे हे जर आपण त्याच्यात टाकून नंतर आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. जसं वेस्ट डिकम्पोजरच्या बाबतीत आहे की एकदा जसं आपण विरजन तयार करतो आणि ते मल्टिप्लाय करत चालतो, तशा प्रकारे आपण EM सोल्युशनचं आपण मल्टिप्लिकेशन करून आपण ते पिकाला फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतो, कंपोस्टिंग कल्चर म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि जमिनीमधून आपण शेणखतामधून सुद्धा आपण त्याला मिक्स करून आपण ते जमिनीमधून देऊ शकतो. तर अशा प्रकारचे EMचे पण भरपूर त्यातून फायदे आहेत. आपण वेगवेगळे सेंद्रिय खत तयार करताना EM बोकाशी आहेत, यासारखे आपण वेगवेगळे खत तयार करताना सुद्धा आपण ते EM सोल्युशन वापरतो. आता जीवाणू खतांच्या बाबतीत सुद्धा की जीवाणू खतांची आपण साधी एक फक्त बीज प्रक्रिया जरी केली तरी आपल्याला एक 10 ते 15% उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. आता जे काही द्रावण जे आहेत, आता आपण नुसतं बीज प्रक्रिया करून नाही, पण आता ते द्रवरूप स्वरूपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आज महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये ते उपलब्धता आहे.
आणि त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. ते आपल्याला आपण वाटलं तर आपण ठिबक सिंचनामध्ये पण आपण ते सोडू शकतो. तर अशा प्रकारे ॲझोटोबॅक्टर असेल, ॲझोस्पेरलम असेल, रायझोबियम आहे, रायझोबियमच्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, नंतर स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील, पोटॅश मोबिलायझिंग जीवाणू असतील. तर अशा प्रकारचे नत्रयुक्त जैविक खतांच्या बाबतीत आपण म्हणलं तर रायझोबियम असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, ॲसिटोबॅक्टर आपण म्हणतो की 50% ॲसिटोबॅक्टर जर आपण जर ऊसासाठी जर वापरलं तर 50% नत्रयुक्त खतांची बचत त्याच्यातून होते. ॲझोस्पेरलम आहे, पिकाच्या याच्यानुसार तृणधान्य आहे की कडधान्य आहे यानुसार आपण एकल द्विदल यानुसार आपण त्या खतांची बीज प्रक्रिया आपण करू शकतो किंवा आपण शेणखतात मिक्स करून पण आपण जमिनीतून डायरेक्ट पिकाला देऊ शकतो. त्याचप्रमाणे जे स्फुरदयुक्त खत आहेत, विशेषतः स्फुरद विरघळणारी जीवाणू आहेत, यामध्ये तुमचे बॅसिलस असेल, सिडोमोनास असेल, ॲस्परजिलस असेल, तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे जीवाणू आहेत ते आपण त्या जीवाणूंचा वापर करून नक्कीच आपल्याला त्याची उत्पादनात वाढ होत असते. त्याचप्रमाणे जैविक पीक संरक्षण अतिशय महत्वाचं. जसं मी म्हणलं की पीक संरक्षण हा अतिशय चॅलेंजिंग गोष्ट आहे सेंद्रिय शेतीतली. आणि याचे जे आपण बघितलं की याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे फॉर्म्युले आले. एक 25-30 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत ज्या शक्यतो शेळी मेंढी खात नाही, त्या वनस्पती आपण शक्यतो त्यामध्ये घेत असतो. अशा प्रकारच्या ज्या 30-32 वनस्पती आहेत त्याच्यातून आपण वेगवेगळे, कारण सगळ्याच वनस्पती सगळ्या ठिकाणी उपलब्धता होईलच असं नाही. तर अशा दृष्टीने आपण हे द्रावण एक 2-2 किलो पाला त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत आणि त्यानुसार आपण ते मिक्स करून चॉपिंग करून ते आपण 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये 3 किलो शेण आणि गोमूत्र टाकून आपण 1 महिनाभर ठेवल्यानंतर ते आपण त्यानंतर आपण 30 ते 45 दिवसानंतर आपण ते फवारणीसाठी पिकाला वापरू शकतो. तर अशा प्रकारचे जे जैविक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यामध्ये बेवेरिया असेल, मेट्रायझियम असेल, वर्टिसिलियम असेल, न्यूमोरिया आहे, ट्रायकोडर्मा आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या किडींचं नियंत्रण आपण सेंद्रिय शेतीमध्ये करू शकतो. आता सेंद्रिय शेतीच्या विषयी ज्यावेळेस आपण बोलतो की जसं कुठलीही आपण एखादी इमारत बांधतो किंवा बिल्डिंग बांधतो तर त्याला खांब असतात, त्या बिल्डिंगला खांब, ती एक खांबावरच ती बिल्डिंग उभी असते. तसंच सेंद्रिय शेतीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस हे 4 या सेंद्रिय शेतीचे पिलर आहेत किंवा आपण त्या सेंद्रिय शेतीचे खांब आहेत ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेतीकडे ज्यावेळेस वळत असतो. तर त्यामध्ये तुमचे ऑर्गॅनिक स्टँडर्ड्स असतील. जसं मी म्हणलं की NPOPच्या दृष्टीने जे काही मानके ठरलेले आहेत सेंद्रिय शेतीचे, कोणती मानके आहेत, त्याचे स्टँडर्ड काय आहेत, त्या प्रत्येक गोष्टीचं आज जीवामृत तयार केलं, जीवामृतमध्ये काय काय उपलब्धता आहे, प्रत्येक पंचगव्य असेल तर याची हे स्टँडर्डायझेशन होणं गरजेचं आहे. त्याचे प्रत्येक गोष्टीची जी मानके आहेत हे मानके ठरली पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी आपण वेगवेगळ्या पिकांसाठी आपण पूर्ण पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस देऊ शकलो पाहिजे. टेक्नॉलॉजिकल पॅकेजेस जे आहेत हे आपण त्या पूर्ण पिकाच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंत आपल्याला त्या पिकाचे पॅकेजेस देता आले पाहिजे. नंतर सर्टिफिकेशन आहे, प्रमाणीकरण, हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेतीकडे जाऊ, ठीक आहे पॅकेज तुम्ही सगळे स्टँडर्ड प्रमाणे घरच्या घरी निविष्ठा तयार करून आपण वापरणार आहेत, टेक्नॉलॉजिकल पॅकेजेस आपण हे करणार आहेत, पण जर ती जमीन जी काय सेंद्रिय शेती आहे याचं जर आपण जर प्रमाणीकरणच केलेलं नसेल तर तो माल ज्यावेळेस शेतकरी मार्केटमध्ये घेऊन जाईल त्यावेळेस तो किती जरी चांगल्या पारदर्शकरित्या जरी सेंद्रिय शेतीनंच पिकवलेला असेल पण त्याला काही प्रूफ नाहीये. त्याला प्रूफ फक्त एकच आहे की तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का सेंद्रिय शेतीचं, तुम्ही जे प्रमाणीकरण केलेलं आहे, मग ते तुम्ही PGS मधून असेल किंवा थर्ड पार्टी सर्टिफिकेशन असेल तर हे सर्टिफिकेशन तुम्ही केलेलं आहे का, त्याच बेसवरती तो सेंद्रिय प्रोड्यूस आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. आणि चौथं महत्वाचा गोष्ट आहे की जसं आज महाराष्ट्र शासन जे कृषी विभागातर्फे जी मोठ्या प्रमाणात योजना राबवली जाते की विकेल ते पिकवा, विकेल ते पिकवा. आणि म्हणून मार्केटमध्ये कशाला डिमांड आहे, आपण सगळेच पिकं घेण्यात मजा नाही, तर आपण पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की सेंद्रिय शेतीसाठी कोणती पिकं योग्य आहेत आणि त्याची आपण निवड केली पाहिजे. जसं भेंडी सारखं पीक आहे, मग भेंडीला आपण टोटल पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस देऊ शकतो का, त्याला कंटिन्यू मार्केट राहतं. मिरची सारखं पीक आहे, मिरचीला चांगल्या प्रकारचे रेट राहतात. अशा प्रकारचे आपण पिकं निवडताना सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्यानुसारच आपण जे मार्केटमध्ये विकेल तेच आपण पिकवलं पाहिजे. अशा प्रकारचे महत्वाचे 4 पिलर आहेत. अशा आपण जसं म्हणलं की टेक्नॉलॉजिकल पॅकेजेस देताना मी जसं सुरुवातीला सांगितलं की 100% आपण एका सोर्स मधून एका निविष्ठेमधून आपण खतांची रिक्वायरमेंट आपण बघू शकत नाही. मग समजा इथं शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल, एक 25 ते 30% रिक्वायरमेंट आपण त्याच्यातून भागवली पाहिजे. नंतर तुमचं ॲझोलाचं जे काय आहे, ॲझोलाचं आपण जो हे करतो जनावरांसाठी सुद्धा आपण खाद्य म्हणून आपण वापरलं जातं, जो प्रोटीनचा रिच सोर्स आहे
तर त्याच्यातून आपण काही दृष्टीतून आपण ते बघू शकतो. आंतरपीक पद्धती आहेत, वेगवेगळ्या आंतरपीक पद्धतीमध्ये आपण द्विदल धान्यांचा वापर केला तर त्याच्यातून सुद्धा खताची रिक्वायरमेंट ही साधारणतः 18 ते 20% पर्यंत आपली भागवली जाते. नंतर मल्चिंग ऑफ ड्राईड क्रॉप रेसिड्यू, जो काही रेसिड्यू आहे तो आपण त्या शेतातच हे करणे, तिथल्या तिथं त्याच्यापासून आपली एक 5 ते 6% न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट भागू शकते. नंतर तुमचं जीवामृत असेल, घनजीवामृत असेल, बीजामृत असेल, अशा प्रकारचे आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन जर केले तर आज जसं आपण वेगवेगळे सेंद्रिय द्रावण जे आहेत, जसं पंचगव्य आहे, वर्मीवॉश आहे, अमृतपाणी आहे, संजीवक आहे, अशा प्रकारचे आपण वेगवेगळे द्रावण वापरू शकतो. नंतर पुढचं जर आपण बघितलं की टेक्नॉलॉजिकल पॅकेजेस जे आहेत, आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आपण जवळपास 46 एकर प्रमाणीकरण केलेलं आहे. आणि बोरकर साहेबांनी जसा तो मुद्दा उपस्थित केला की प्रमाणीकरण हे अतिशय महत्वाचं आहे आणि आज यंत्रणा तशा पद्धतीच्या नाही आहेत. महाराष्ट्र शासनाची विशेषतः जी शासकीय यंत्रणा पाहिजे ती नाहीत. आज ज्या काय आहेत ह्या खाजगी संस्था आहेत आणि त्यामुळे जे काही सेंद्रिय शेतीचे जे काही रेट आहेत प्रमाणीकरणाचे हे सुद्धा खूप आहेत. हेक्टरचा जर आपण विचार केला, 2 हेक्टर जर करायला गेलं कुठं 12,000, 14,000, अगदी 20,000, 40,000 पर्यंत रेट आहे. एकीकडे आपण सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो की निविष्ठांवरील खर्च कमी करा, खर्च कमी करतो, पण जर दरवर्षी जर तुम्हाला जर प्रमाणीकरण करायचं असेल, नुसतं प्रमाणीकरण आपण त्या भाजीपाल्याचं विक्रीचं केलं, पण जर आपल्याला पुढे प्रोसेसिंग युनिट टाकायचं असेल त्याचं आपल्याला हे करायला लागेल. त्यापासून जे वेगवेगळे प्रोडक्ट तयार करणारे, समजा गव्हासारखा आट्टा आहे, गव्हाचा आट्टा आहे किंवा वेगवेगळे आपण हळद पावडर आहे, ज्यावेळेस आपण त्याची पॅकिंग करू त्याचं परत आपल्याला सर्टिफिकेशन करायची वेळ येते. म्हणजे आपल्या सर्टिफिकेशनचा एकीकडे आपण उत्पादन खर्च कमी करतोय, पण हा खर्च सुद्धा त्याच पटीमध्ये आहे. सिक्कीम गव्हर्नमेंटनं ज्यावेळेस सेंद्रिय शेतीचं धोरण ज्यावेळेस आखलं त्यावेळेस त्यांनी नॉमिनल चार्जेस 200 रुपये फॉर्मचे चार्जेस आणि जे काही याचे आहेत 200-300 रुपये पर एकर चार्जेस अशा पद्धतीने आकार. सेंद्रिय शेतीचे आपण आंब्याची बाग आहे आपली, 300 झाडं आहे आणि दरवर्षी आपण 3 वर्षापासून त्याचा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आपण आंबा आहे आणि त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. मग त्यामध्ये तुमचं काही प्रमाणामध्ये नुसतं शेणखत असेल, काही गांडूळ खत असेल, शेणखत गांडूळ खत कॉम्बिनेशन असेल आणि परत त्यामध्ये मग तुमचे वेगवेगळे एम सोल्युशन असेल, वेस्ट डिकम्पोजर असेल, असे द्रावण आपण ठिबक सिंचनातून त्या पिकाला आपण सोडलेले आहेत. आणि जे काही पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहेत त्याचं म्हणजे विशेषतः काही प्रमाणात रोग आणि कीड नियंत्रणाच्या दृष्टीनं आपण वेगवेगळे जैविक कीटकनाशक वापरून आपण 3 वर्षापासून त्याचं पूर्ण सेंद्रिय पद्धतीने आपण आंब्याची बाग घेतो आहे. जसं मी म्हणलं की वेगवेगळे जीवाणू खत महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उपलब्धता आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळे जैविक कीटकनाशक ते सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. आणि काही अंशी जे काही आपण बॉटॅनिकल पेस्टिसाइड म्हणतो, जे काही नैसर्गिक रित्या जे वनस्पतीपासून आपण बनवतो, त्यामध्ये मग अग्निअस्त्र असेल, निमास्त्र असेल, ब्रह्मास्त्र असेल, दशपर्णी असेल, नंतर नीम ऑइल आपण वापरू शकतो, नंतर करंज ऑइल आहे याचं कॉम्बिनेशन मध्ये आपण वापरू शकतो. आणि जे काही कंपोस्ट कल्चरच्या बाबतीत मी जसं सांगितलं की एम सोल्युशन आपण कंपोस्टिंग साठी वापरू शकतो. नॅशनल सेंटर ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग गाझियाबादचं जे आहे सेंद्रिय शेतीचं जे मुख्य संशोधन केंद्र आहे, तर त्यांनी वेस्ट डिकम्पोजर नावाचा प्रोडक्ट तयार केला आहे. नंतर S9 सारखं कल्चर आहे ज्यामध्ये 9 प्रकारचे वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागानं पुसा डिकम्पोजर नावाच्या ज्या कॅप्सूल्स तयार केलेल्या आहेत, या कॅप्सूल्स सुद्धा आपण विशेषतः पाचट कुजवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या रेसिड्यू आहेत हे मटेरियल आपण कुजवण्यासाठी आपण हे कल्चर तयार करून आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा जो काही आपण 46 एकर सर्टिफिकेशन प्रमाणीकरण केलेलं आहे आणि या 46 एकरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय पद्धतीनं ऊस असेल, भाजीपाला असतील, नंतर वेगवेगळ्या फळपिकं आहेत, सीताफळ, पेरू, आंबा, अशा प्रकारचे आपण वेगवेगळे प्रोडक्शन केलेले आहेत आणि पूर्ण आपण सेंद्रिय पद्धतीनं तयार केले आहेत. आता जो तिसरा महत्वाचा जो पिलर आहे तो आहे सर्टिफिकेशन, प्रमाणीकरण करणं. आता प्रमाणीकरणाच्या बाबतीत आपल्याला माहितच आहे की ज्यावेळेस आपण ॲपेडाच्या वेबसाईटवर जाऊ, ऍग्रिकल्चरल अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी जे आहेत, तर त्या ॲपेडाच्या वेबसाईटवर आपण गेल्यानंतर एनपीओपीच्या कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर त्या एनपीओपीच्या अंतर्गत आता 2 प्रकारचं आहे सर्टिफिकेशनचं. जरी आपण म्हटलं
की 2006 ला ऍक्च्युली हा आपण इंडिया ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन लोगो आपण वापरू शकतो. 3 वर्षानंतर आपण ज्यावेळेस आपलं पूर्ण संक्रमण कालावधी आहे, कारण ज्यावेळेस आपण रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे आपण ज्यावेळेस वळतो त्यावेळेस तुमचं स्कोप सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं. जी काही आपली एजन्सी फायनल होईल त्यानुसार फर्स्ट इयर कन्व्हर्जन पिरियड फर्स्ट, कन्व्हर्जन इयर सेकंड आणि कन्व्हर्जन इयर थर्ड, आणि 4थ्या वर्षापासून आपण 100% हा सेंद्रिय माल म्हणून विक्री करू शकतो. आधी पण आपण विक्री करू शकतो, पण त्याला थोडे काही जे लिमिटेशन आहेत त्यानुसार आपण त्याचा वापर केला पाहिजे. लोगो जे वापरण्याचे जे काय आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. आता हे जे सर्टिफिकेशन जे आहेत हे सर्टिफिकेशन 2 पद्धतीने आपण करतो. तर एक जे आहे हे तुमचं नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन आहे. जर तुम्हाला निर्यात करायची असेल, जो काही प्रोडक्ट जे तयार केलेले आहेत, जे काही एक्सपोर्ट म्हणजे बाहेर इंटरनॅशनल मार्केट जर आपल्याला बघायचं असेल तर थर्ड पार्टी सर्टिफिकेशन किंवा त्यालाच आपण नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शन असं म्हणतो. आणि ज्यावेळेस आज आपण बघतो की पीजेच्या अंतर्गत आज जे काय सगळं समूह शेती जे काय आपण वेगवेगळे फार्मर प्रोड्युसर कंपनी आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणात फार्मर प्रोड्युसर कंपनीचं सुद्धा जाळ आहे. त्या माध्यमातून सुद्धा आपण वेगवेगळे पीजीएच्या अंतर्गत आपण कृषी विभागाच्या अंतर्गत जो आत्मा प्रकल्प आहे या आत्माच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांनी वेगवेगळे समूह तयार करून आपण त्याचं रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. एनपीओपीच्या अंतर्गत सुद्धा आपण इंडिव्हिज्युअल सर्टिफिकेशन पण करू शकतो, ग्रुप सर्टिफिकेशन पण करू शकतो. आणि पीजीएच्या अंतर्गत आपण पूर्वी जी काही हे होती 25 ते 500 शेतकऱ्यांची हे, तर आता माझ्या माहितीप्रमाणे 5 शेतकरी जरी असले तरी आपण त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो. आणि जेवढं ग्रुप जास्त तेवढा फायदा असा आहे की सर्टिफिकेशनचे जे चार्जेस आहेत, प्रमाणीकरणाची जी फी आहे ही कमी होऊ शकते. तर जसं मी मगाशी सांगत होतो की आपण 46 एकर क्षेत्र हे फक्त 13,000 केलेलं आहे सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पाचं एनपीओपीच्या अंतर्गत. आणि ते पण आपण कर्नाटक स्टेट ऑल ओव्हर इंडिया आपण वेगवेगळे कोटेशन कॉल करून केलेले होते. आणि याच्यामध्ये कर्नाटक स्टेटची आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये शासकीय यंत्रणा नाही आहेत प्रमाणीकरणाच्या बाबतीत, पण आज जवळपास 12 स्टेटमध्ये प्रमाणीकरण यंत्रणा जी आहेत या शासकीय राज्यांनी त्यांची शासकीय यंत्रणा आहे. जिथं बीज प्रमाणीकरणाचं काम केलं जातं तीच संस्था आता सेंद्रिय शेतीचं सुद्धा प्रमाणीकरणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. कर्नाटक स्टेटमध्ये सुद्धा तसंच आहे की जी बीज प्रमाणीकरण जी संस्था आहे तीच बियाणे प्रमाणीकरण संस्था तीच आज तुमचं सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचं काम करते. आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं सुद्धा याची आपण वेळोवेळी त्याची मीटिंग मध्ये पण मुद्दे उपस्थित केलेले आहेत. आणि जे काही कृषी विभागाचे जे अधिकारी आज उपस्थित असतील बोरकर साहेब, तर याचा पाठपुरावा करून आपल्याला लवकरात लवकर कशा प्रकारे शासकीय यंत्रणा तयार करून प्रमाणीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात कसं करता येईल हे सुद्धा आपण याच्यातून पाहणं गरजेचं आहे. आता याच्यात जर आपण बघितलं की पीजीएच्या अंतर्गत ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो तर त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं आहे तर याच्यामध्ये आपण उजव्या साईडचा लोगो जर बघितला रेड कलरचा तो आपण त्या कालावधीमध्ये 3 वर्षामध्ये आपण वापरू शकतो. आणि ज्यावेळेस पूर्ण सेंद्रिय शेतीच्या याच्या खाली ते 100% सेंद्रिय शेतीचं हे होईल सर्टिफिकेट तुम्हाला मिळाल्यानंतर हा निळ्या कलरचा लोगो आपण त्यानंतर आपण वापरू शकतो. आणि आता FSSAIच्या याच्यानुसार जैविक भारत लोगो सुद्धा आता इथून पुढे तो इंडियाचा ब्रँड म्हणून तो पण बंधनकारक राहणार आहे. आज आपण बघितलं की टोटल ऑल ओव्हर इंडिया ज्यावेळेस आपण सर्टिफिकेशन एनपीओपीच्या अंतर्गत ज्यावेळेस सर्टिफिकेशन करतो एकूण 33 संस्था आहेत, सर्टिफिकेशन एजन्सी आहेत. जसं मी म्हणलं की उत्तराखंडसाठी आपण बघितलं की शासकीय यंत्रणा आहे, उत्तराखंड स्टेट ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी आहे. राजस्थानसाठी सुद्धा राजस्थान स्टेट ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी आहे. छत्तीसगडसाठी आहे, तामिळनाडूसाठी आहे, मध्य प्रदेशसाठी आहे, ओडिसासाठी आहे, गुजरातसाठी आहे, उत्तर प्रदेशसाठी आहे, कर्नाटक आणि सिक्कीम स्टेटसाठी या शासकीय यंत्रणा आहेत. त्याचप्रमाणे तेलंगणा स्टेटनं सुद्धा हे केलेले आहे आणि बिहारसाठी सुद्धा आहे. आज आपण बघितलं की जरी भारताचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे मध्य प्रदेशचा 1 नंबर लागतो. त्याचप्रमाणे आज बघितलं की महाराष्ट्र पण चांगल्या परिस्थितीत आहे, पण त्याचबरोबर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा याच्या खाली सेंद्रिय शेती खाली क्षेत्र झपाट्याने वाढ होत आहे. तर अशा प्रकारचे जे मी म्हणलं की ऑर्गॅनिक पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपण वेगवेगळ्या पिकांसाठी डेव्हलप केलेलं आहे. एवढंच नाही तर आपण जो काय प्रोड्यूस होतो आपल्याकडं, कारण आपण नुसतंच एवढ्यावर राहिलेलं नाही तरी आपण 1 वर्षाच्या आत जे काही आता आपण 3 वर्षापासून हे केलेलं आहे तर आपण वेगवेगळ्या ब्रँड तयार केलेले आहेत. सेंद्रिय उत्पादित सेंद्रिय संशोधन प्रकल्पाच्या अंतर्गत जे काही उत्पादन होतं मग त्यामध्ये सेंद्रिय तुमची मिरची असेल, भेंडी असेल,
कांदा आहे, नंतर पेरू आहे, ऊस आहे, तर आपण भविष्यामध्ये त्याचं सगळं एकात्मिक सेंद्रिय शेतीचं मॉडेलच विकसित करतो. त्यामध्ये सगळं देशी गाय असेल, देशी कोंबड्या असतील आणि याच्यापासून आपल्याला पूर्ण जे काही त्याचं फीड आहे ते ऑर्गॅनिकली ग्रोनच फीड आहे. मग लसूण घास असेल किंवा हायब्रिड नेपियर असेल, जो काही चारा तुमचा देशी शेळ्यांना किंवा देशी गायांना लागणार आहे तो त्यापासून एक आपण ऑलरेडी आपण त्याचं हे केलेलं आहे आणि लवकरच एक 5 ते 6 महिन्यामध्ये तसं विकसित होणार आहे. त्याचप्रमाणे आपण जो काही ऊस लावलेला आहे या ऊसामध्ये सुद्धा आपला मेन उद्देशच तो आहे की स्मॉल क्यूब तयार करून आपण गुळाच्या छोट्या छोट्या ढेपा तयार करून तो सुद्धा आपण हे करणार आहे मार्केटमध्ये. आणि रसवंती पण आहे. नॅशनल हायवेला लागून असल्यामुळं आपल्याला तो एक जास्त फायदा होतो आणि आपण सांगण्याला आनंद होत आहे की जो काही आता जो मधला कालावधी होता की कृषी उत्पन्न बाजार समित्या वगैरे सगळ्या बंद होत्या, पण आपण फक्त आपलं जे काही ट्रॅक्टर आणि ट्रॉली आपण नॅशनल हायवेच्या कडेला जी उभी केली की आपला हा माल पूर्ण अतिशय चांगल्या याचा क्वालिटीचा आपण ठेवल्यामुळं अतिशय डिमांड म्हणजे आपण भेंडी सुद्धा 60 रुपये किलोने विकली, मिरची आपण 60 रुपये किलोने विकली, कांदा सुद्धा आपण ज्यावेळेस तुमचं 10 रुपये रेट असेल तर आपण कमीत कमी तो 20 रुपये किलोने विकला. सांगण्याचा उद्देश आहे की आज प्रत्येकाला पैशाला फार किंमत राहिलेली नाही, पण आज आरोग्याच्या दृष्टीनं हे गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्यामुळं माणूस आता किती पैसे देऊन अशा प्रकारच्या विषमुक्त अन्न विकत घ्यायला तयार आहे. तर अशा प्रकारचं आपण मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करून आपण मोठ्या प्रमाणात त्याची सगळं म्हणून ब्रँड एकदा जर आपला जर तयार झाला तर त्या ब्रँडवरच आपण आपली विक्री ऑटोमॅटिक आपल्याला कस्टमर किंवा गिराईक त्यातून आपल्याला मिळत असतात. तर अशा प्रकारचे जे छोटे छोटे आहेत जे काही प्रोड्यूस होणार आहेत याच्यापासून आपण वेगवेगळ्या कंपन्या जसं तयार करतात की टर्मरिक पावडर असेल किंवा तुमचं तूर डाळ असेल, मूग डाळ असेल, कोथिंबीरची पावडर असेल, तर अशा प्रकारचे आपण वेगवेगळे करू शकतो. व्हॅल्यू ऍडिशनच्या बाबतीत जसं आपण सेंद्रिय पद्धतीने गहू पिकवला पण तो जर मार्केटमध्ये जर नेला की जो आपण रासायनिक शेतीनं पिकवलेला आहे त्यापेक्षा तो त्याची साईज तुम्हाला बारीक दिसणार, पण आपण घेताना एकदम भाजीपाला सुद्धा कुठेतरी आपण शहराच्या MIDCचा भाग आहे किंवा सिवेज वॉटर आहे तिथं आपण तो भाजीपाला खरेदी करतो आणि तो एकदम तेजदार वगैरे आपल्याला दिसतो आणि आपण तो घेतो, पण एखादा थोडा सुरकुतलेला दिसलेला तो आपण घेत नाही. तर तशीच सेंद्रिय शेतीच्या याच्यात आहे. फार चांगला दिसलाच म्हणजे असं हे नाहीये. तर आपल्याला याच्यामध्ये आपण सेंद्रिय पद्धतीनं जर गहू पिकवला आणि त्याचं जर आपण सेंद्रिय पद्धतीनं जर आपण हे करून आट्टा करून जर आपण त्याची पॅकिंग केले तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून चांगल्या प्रकारचं हे मिळेल. त्याचप्रमाणे शेवग्यासारखं पीक सुद्धा आहे की शेवगा आपण आज फक्त शेंगांसाठी वगैरे वापरतो, पण त्याला मेडिसिनल व्हॅल्यू सुद्धा औषधी गुणधर्म हे अतिशय महत्वाचे आहेत आणि म्हणून आपण तो पाला सुद्धा आपण ड्रायर मध्ये हे करून सुकून आपण जर नंतर हे केला तर एक्सपोर्टला सुद्धा जवळपास 2,500 ते 3,000 रुपये किलो पाल्याला डिमांड आहे. तर अशा प्रकारे आपण साध्या साध्या गोष्टी आहेत आपण त्याचं व्हॅल्यू ऍडिशन आपण कसं करू, एक तर तो ऊसाचा ज्यूस असेल तो कसा हे करू किंवा ऊसाचे जे क्यूब असेल ते आपण कसं करू. तर अशाच पद्धतीनं आपण आता जो काही आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ ऑलरेडी जे काही फुले ड्रिंक्स बनवतो वेगवेगळं, मग चिंचेचा जो कार्बोनेटेड ज्यूस असेल, आंबाचा ज्यूस असेल, डाळिंबाचा ज्यूस असेल, तर आता आपण सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा आपण याचं हे चालू केलेलं आहे आणि जो काही फळं मिळणार आहे याचं आपण मोठ्या प्रमाणात याची विक्री पण आपण चालू करणार आहे. एखादा वर्षाच्या आत आपलं हे प्रोडक्शन पण चालू होईल. त्याचप्रमाणे जे गाईचं जे आहे काऊ डंग जे आपण म्हणतो, नुसतं पिकाचं याच्यापासून व्हॅल्यू ऍडिशन होत नाही, पण आज देशी गाईचा रोल पण तेवढाच महत्वाचा आहे आणि त्यापासून आपण सुद्धा वेगवेगळे हे करून आपण छोटे छोटे उद्योग आपण उभारू शकतो. धूपस्टिक असेल, अगरबत्ती असेल, लॅम्प असेल. आता जे तुमचे नर्सरीत रोपं जे तयार करायचे आहेत हे नर्सरीत रोपं तयार करण्यास सुद्धा आपण अशा प्रकारचे जे साचे मार्केटमध्ये मिळतात, मशीन मिळतात, त्याचं हे करून आपण अशा प्रकारच्या कुंड्या पण आपण बनवू शकतो. तर आपण बघितलंच की त्याच्यापासून आपण पेपर बनवू शकतो. पेंटचं तुम्ही बघितलं गडकरी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. पेंट तयार करू शकतो, साबण तयार करू शकतो आणि टूथपेस्ट तयार करू शकतो किंवा टूथ पावडर तयार करू शकतो. तर अशा प्रकारे त्याच्यापासून सुद्धा आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन आपल्याला नक्कीच त्याच्यापासून मिळणार आहे आणि भविष्यात असे छोटे मोठे उद्योग उभारून आपल्याला त्याच्यातून चांगल्या प्रकारचं अर्निंग करता येईल. आणि भविष्यात आता जास्त गरज जी आहे की शेतकऱ्यांचे ग्रुप मोठ्या प्रमाणात तयार करणं. आता जर आत्माच्या अंतर्गत जर आपण मोठमोठे जर रजिस्ट्रेशन जर केलं तर ते आपल्याला नक्कीच त्याच्यातून सुद्धा शेतकऱ्यांचे ज्यावेळेस आपण क्लस्टर तयार करू, सेंद्रिय शेतीचे जे ग्रुप तयार करू किंवा क्लस्टर तयार करणं ही काळाची गरज आहे. आणि नंतर सेल काउंटर आता विकेल ते पिकवा असं जे आहे त्यानं अंतर्गत कृषी विभाग मोठ्या प्रमाणात ऑलरेडी सेल आउटलेट पण शेतकऱ्यांना देत आहेत
आणि अशा प्रकारचं ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात केंद्र शासन सुद्धा त्याला अनुदान पण देत आहेत. तर अशा प्रकारचं आपण भविष्यात मूल्यवर्धन करणं गरजेचं आहे आणि लवकरच आपण 1 वर्षाच्या आत अशा प्रकारचं देशी शेळ्या असतील, देशी गाई असेल, देशी पोल्ट्री असेल, हॉर्टिकल्चर मिश्र फळबाग पद्धत असेल किंवा पेरू असेल, मग ती सघन पद्धतीची लागवड असेल किंवा अतिसघन पद्धतीच्या लागवडी असेल, अशा प्रमाणात आपण मशरूम प्रोडक्शन असेल, तर अशा प्रकारचे आपण वेगवेगळे संशोधन याविषयी आपण सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पामध्ये आपण 3 वर्षापासून हाती घेतलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचे आपण भविष्यात एकात्मिक सेंद्रिय शेतीचे सुद्धा मॉडेल आपण शेतकऱ्यांना या माध्यमातून आपण देणार आहे. तर अशा प्रकारचं हे आपलं देशी सेंद्रिय संशोधन प्रकल्प आहे. आणि जाता जाता एवढा एकच मी संदेश सांगेल की जमिनीचं आपण आरोग्य टिकवणं महत्वाचं आहे. आज ज्यावेळेस आपण सॉइलची डेफिनेशन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सोल ऑफ इन्फिनाइट लाईफ, म्हणजे जे असंख्य जीवाणू, नगण्य जीवाणू जे जमिनीमध्ये आहेत यांचा आत्मा तो आहे जमीन, आणि म्हणून आपण जमिनीचं काळजी घेणं गरजेचं आहे. जमिनीचं आरोग्य आपण सुधारणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण जमिनीचं आरोग्य ज्यावेळेस सुधारू, तुम्ही जर जमिनीला जर तुम्ही जर त्याद्वारे जर श्रीमंत केलं, श्रीमंत इन द सेन्स तुम्ही जर सेंद्रिय खतांचा जर वापर त्याच्यामध्ये केला, तर जमिनीला जर तुम्ही जर श्रीमंत केलं तर जमीन सुद्धा शेतकऱ्याला श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही. आणि तसाच एक याच्यातला एक अजून एक संदेश मला सांगूशी वाटतो की जो काही कार्बन आहे, हा कार्बन हा हवेमध्ये न जाऊन देता हा कार्बन डायऑक्साईड हा जास्तीत जास्त कार्बन सिक्वेस्ट्रेशन आपण म्हणतो, हा जमिनीमध्ये आपण त्याचं स्थिरीकरण कसं करू हे अतिशय महत्वाचं आहे. जर जमिनीमध्ये जर त्याचं स्थिरीकरण झालं तर ते नक्कीच आपल्या दृष्टीनं अमृत आहे. पण तेच जर कार्बन डायऑक्साईड जर हवेत गेला तर हे ग्लोबल वॉर्मिंगला त्याची आज आपण बघतो की पावसाची अनियमितपणा आहे किंवा आज गारपीट होणं वगैरे जमिनी हवेमध्ये बरेचसे याचं डिस्टर्ब झालेलं आहे. तर सेंद्रिय शेतीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, जसं संवर्धित शेतीचा विचार करतो तसाच सेंद्रिय शेतीचा ज्यावेळेस आपण विचार करू, कारण माणूस हा स्वार्थी प्राणी आहे आणि म्हणून याच्यामध्ये जर आपण एक इथं जर बघितलं की मक्याचं कणीस मी दाखवलेलं आहे समजा, तर याच्यामध्ये वरचा जो काही भाग आहे हा मानवानं वापर करावा, धान्य म्हणून त्याला जगण्यासाठी उपजीविका म्हणून त्याचा वापर करावा. मधला जो भाग आहे हा ताट आहे किंवा त्याचे पानं आहेत, ताट आहेत, याचा वापर आपण मानवानं जनावरांसाठी करावा. आणि जमिनीचा 1/3 33% जो भाग जो राहणार आहे, खोडं आणि मुळं, हे परत जमिनीलाच द्या. ज्यावेळेस आपण असं जमिनीला परत काही भाग देऊ तरच कुठेतरी जमिनीचं आरोग्य हे राहील. आणि म्हणून जसं मी म्हणलं की जर या माध्यमातून जर आपण जर जमिनीला श्रीमंत केलं तर नक्कीच जमीन सुद्धा शेतकऱ्याला श्रीमंत करेल. यात मला नक्कीच यातून मला असं जाणवतं. धन्यवाद. प्रथमतः मी आयोजकांनी मला जी संधी दिली बोलण्याची आणि वेळोवेळी मध्ये बऱ्याच वेळेस खंड आला इलेक्ट्रिसिटीचा, मी